लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा उद्या पुण्यामध्ये सभा होतीये आणि रेसकोर्स मैदानावरील सभेनंतर मोदींचा पुण्यामध्ये मुक्काम सुद्धा असणार आहे। मोदींचा पुण्यामध्ये उद्या रात्री राजभवनामध्ये मुक्काम असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 एप्रिलला पुणे दौऱ्यावर आहेत। आज ते बेळगावमध्ये आहेत आणि उद्या पुण्यामध्ये असणार आहेत। पुण्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ड्रोन आणि पॅराग्लायडिंगला बंदी घालण्यात आली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, मोदी उद्या पुण्यामध्ये येत आहेत, मोदी त्यांची सभा असेल, शक्ती प्रदर्शन होईल, जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कोणकोणते महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून? बरोबर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। संध्याकाळी रेसकोर्सच्या मैदानावर त्यांची सभा होईल आणि रात्री ते राजभवन या ठिकाणी मुक्कामी असतील। या अनुषंगाने सुरक्षेचे सगळे नियम पाळावेत असं आवाहन पोलीस आयुक्तांकडून केलं गेलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन आणि पॅराग्लायडिंगला बंदी घातलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर सभेचं जे नियोजन आहे ते सुरू आहे। 2 लाखांपेक्षा जास्त लोक या सभेला येतील अशा पद्धतीचं आसन व्यवस्थेचं नियोजन त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, त्यासोबतच बारामतीचे महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या साठी म्हणून पुणे दौऱ्यावर असणार। त्यासोबतच मावळा आणि शिरूरच्या उमेदवाराचा महायुतीचा प्रचार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत।